ठरलं तर मग मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात अर्जुनला पूर्णाजीकडून हिंट मिळालेली असते. पूर्णाजी सांगते की तुझ्या आजोबांच्या आवडीच्या गोष्टी करून मी माझं प्रेम व्यक्त करत होते. आता अर्जुनला समजलेलं असतं की त्याचं प्रेम सायलीपर्यंत नक्की कसं पोहोचवायचं आणि सायलीच्या मनातील त्याच्यावरचं प्रेम नक्की कसं काढून घ्यायचं. अर्जुन खूप खुश असतो. तर पूर्णाजी तिथे त्या दोघांनाही म्हणते की झाले का तुमचे प्रश्न विचारून, चला जाऊन झोपा बरं आता. त्यावरती अर्जुन विचारतो की 1 मिनिट पूर्णाजी, मला सांग की तू इतक्या उशिरापर्यंत जागे कशी काय. आता पूर्णाची स्वतःच अडकलेली असते. पूर्णाची तिथे म्हणते की कसं आहे ना अर्जुन, माझी ना थोडीशी शुगर लो झाली आहे म्हणून थोडंसं काहीतरी गोड खावं यासाठी आले होते. ड्रामेबाज पूर्णाजीचे सगळे ड्रामे अर्जुनच्या लक्षात येत असतात. अर्जुन तिथे पूर्णाजीला म्हणतो की बरं ठीक आहे आणि अर्जुन किचनमध्ये जातो आणि त्यानंतर पूर्णाजीसाठी तो केळं घेऊन येतो. तो पूर्णाजीला ते केळं देतो आणि म्हणतो की धर खा. त्यावरती पूर्णाजी अर्जुनला लाडीगोडी लावायला लागते. ती म्हणते की हे काय केळं? अर्जुन, सकाळी सायलीने बिस्किटं बनवली होती ना रे, मग मला दे ना त्यातलं एक खायला. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की पूर्णाजी, अगं या केळ्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मिनरल्स, कॅल्शियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोडच आहे ना. परंतु पूर्णाजीने सायलीच्या हातची बिस्किटं खाण्याचाच हट्ट धरलेला असतो. पूर्णाजी तिथे ड्रामे करायला लागते. ती म्हणते की अर्जुन, मी जर गोड थोडंसं काही नाही खाल्लं ना तर मला ना चक्कर येईल, गरगरायला लागेल. त्यावरती चैतन्य हसून पूर्णाजीला सांगतो की पूर्णाजी, तुझे हे जे ड्रामे चालू आहेत ना ते ऐकूनच आम्हाला गरगरायला लागलं आहे. पूर्णाजी तिथे पुन्हा लाडीगोडी लावायला लागते. एखाद्या छोट्याशा मुलीसारखा ती हट्ट धरते. अर्जुनला ती सांगते की मला बिस्किटे दे ना खायला. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, फक्त एकच मिळेल हा पूर्णाजी. तेव्हा पूर्णाजी म्हणते की 3 नाहीतर 2. आता पूर्णाजीचा हट्ट अर्जुन पुरवतोच. तो सायलीने बनवलेली बिस्किटं आणण्यासाठी किचनमध्ये जातो. पूर्णाजी तिथे चक्कर येण्याची नाटकं करत असते. चैतन्य म्हणतो की पूर्णाजी, आणतोय हा तो बिस्किटं. त्यानंतर अर्जुन किचनमधून बिस्किट घेऊन येतो. तो पूर्णाजीला म्हणतो की हे 1 आणि हे 2. तेव्हा पूर्णाजी तिथे अर्जुनकडे अजून एक बिस्किट मागते. त्यावरती अर्जुन म्हणतो की नौटंकी, फक्त 2ची डील ठरली होती आपली. पूर्णाजी तिथे नाक मुरडते. त्यानंतर ती अर्जुनचे गालगुच्चे घेते आणि म्हणते की माझं गुणी बाळते. त्यावरती अर्जुन हसून म्हणतो की तू पण ना पूर्णाजी, आणि पूर्णाजी तेथून जाते. त्यानंतर खरं तर सायलीने ती हर्ट शेपची बिस्किटं अर्जुनसाठी बनवलेली असतात आणि नेमकी ती बिस्किटं अर्जुनच्या हाती आत्ता आलेली असतात. अर्जुन तिथे म्हणतो की वाव, छान बनवलेत हा बिस्किटं मिसेस सायलीने. तेव्हा चैतन्य म्हणतो की मग अर्जुन, म्हणजे तुझं पूर्णाजीकडून प्रेमाचे सल्ले घ्यायला सुरू होते. तर अर्जुन चैतन्याला सांगतो की यस, आणि पूर्णाजीकडून मला सल्ले मिळाले देखील. आता त्याच सल्ल्यांचा वापर करून मिसेस सायलींच्या मनातील प्रेम मी जाणून घेईनच. चैतन्य तिथे विचारतो की परंतु कसं. अर्जुन चैतन्याला सांगतो की हे बघ, उद्या सकाळी बरोबर 7 वाजता तू आमच्या रूममध्ये ये आणि मिसेस सायलीना माझा एखादा फेवरेट कलर 15-20 वेळा सांगतो. त्यावेळी चैतन्य तिथे विचारतो की परंतु तुझा फेवरेट कलर कोणता आहे. आता चैतन्य गेले कित्येक वर्ष अर्जुनचा मित्र आहे आणि अर्जुनचा आवडता कलर देखील त्याला माहिती नसतो. अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की कुठलाही सांग रे. त्यानंतर तो स्वतःच ठरवतो की नाही थांब, तू ना ग्रीन कलर सांग. मिसेस सायलीना ना त्याच्या समोरचा आणि ग्रीन कलर माझा कसा फेवरेट आहे आणि तो मला इतका आवडतो हे सतत तू त्याच्या कानावरती घाल. चैतन्य तिथे विचारतो की त्याने काय होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना चैतन्य, माझा ग्रीन कलर फेवरेट आहे हे जर मिसेस सायलीना कळलं आणि त्याच संदर्भात तर त्यांनी काही केलं ग्रीन संदर्भात, तर मला कळेल ना की मिसेस सायलींचं माझ्यावरती नक्की किती प्रेम आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो की एक मिनिट, त्यापेक्षा ना माझ्याकडे दुसरा जबरदस्त प्लॅन आहे. उलट चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू एक काम कर अर्जुन, आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा, सायली वहिनींना उठव आणि तिला डायरेक्ट सांग की आय लव्ह यू. तेव्हा चैतन्य तिथे म्हणतो की मग बात खतम. त्यावरती अर्जुन त्याला उत्तर देतो की हां, मग त्याच वेळेस मिसेस सायली माझ्या थोबाडीत मारतील आणि मधुभाऊंसोबत घर सोडून कायमच्या निघून जातील. बात खतम, हो ना. अर्जुन चैतन्यावरती चिडतो आणि त्याला म्हणतो की हे बघ चैतन्य, उद्या माझ्या रूममध्ये यायचं आणि मी जे आणि जसं सांगितलंय तसंच वागायचं. त्यानंतर अर्जुन चैतन्याच्या हाती केळं देतो आणि तो म्हणतो की हे खेळ का आणि निवांत झोप.
नाहीतर चल मी तुझ्यासाठी अंगाई गातो, असं म्हणत चैतन्याला उठवून तो त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. दोघांचाही रात्रीत प्लॅन ठरलेला असतो. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी 7च्या आधीच लवकर उठलेला असतो आणि आतुरतेने चैतन्याची वाट पाहत असतो. इकडे तिकडे अर्जुन फेऱ्या मारत असतो आणि विचार करतो की हा चैतन्य कुठे राहिला, अजून कसा काय आला नाही. तर तोचपर्यंत सायली तिथे ब्लँकेटच्या घड्या घालत असते आणि तिने ज्या काही उश्या असतात त्या देखील आता कपाटामध्ये ठेवून देत असते. तर तोचपर्यंत अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो. तो इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो, परंतु खूप उशीर होतोय. चैतन्य अजून आला नसल्याने अर्जुन चैतन्याला मेसेज करायचं ठरवतो. ज्यावेळी अर्जुन चैतन्याला मेसेजेस टाकतो, परंतु मेसेजेस जात नसतात. त्याचनंतर अर्जुन चैतन्याला फोन लावण्याचाही प्रयत्न करतो, परंतु चैतन्याचा मोबाईल स्विच ऑफ असतो. अर्जुन विचार करतो की याचा मोबाईल स्विच ऑफ का येतोय. आत्ता माझ्या लक्षात आलं. रात्री उशिरापर्यंत काय जागला हा आता गाढ झोपी गेला असणार आहे. हा चैतन्य बना, असं म्हणत अर्जुन चिडचिड करत असतो. तर तोपर्यंत सायलीचं सगळं काही आवरून झालेलं असतं. सायली तिथे अर्जुनला म्हणते की सर, मी ना तुमच्यासाठी छानशी कॉफी घेऊन येते. सायली किचनमध्ये जाणार इतक्यात अर्जुन तिला थांबवतो. अर्जुन मुद्दामच सायलीच्या समोर ग्रीन कलरचा विषय काढायला लागतो. तो सायलीला म्हणतो की माझा तो ग्रीन कलरचा शर्ट कुठे आहे. तेव्हा सायली म्हणते की हिरवा शर्ट, परंतु तो आत्ता तुम्हाला का हवाय. नाही म्हणजे तुम्ही एरवी तर वापरत नाहीत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, परंतु अर्जुन मुद्दाम सायलीच्या समोर तेच वाक्य रिपीट करतो की जेणेकरून त्याचा मेसेज सायलीपर्यंत पोहोचावा, त्याच्या लक्षात यावा. अर्जुन म्हणतो की हो, ग्रीन ना माझा खूप फेवरेट कलर आहे. तो शर्ट ना मी स्पेशल ओकेजनसाठी ठेवला आहे. तुम्हाला माहिती नसेल, परंतु लॉ एक्झामला ना मी तोच शर्ट घालून गेलो होतो. माझा ना तो लकी शर्ट आहे. अर्जुन सायलीच्या समोर थापा मारत असतो. अर्जुनचे हे सगळे प्रयत्न सायलीचं प्रेम मिळवण्यासाठी चालू असतात. तर अर्जुन मुद्दामच सायलीसमोर विषय काढतो की तुम्हाला माहिती नसेल, परंतु लहानपणी ना माझ्याकडे ना ग्रीन वॉटर बॉटल होती, ग्रीन टिफिन बॉक्स होता, ग्रीन बॅग देखील होती. सगळं कसं ग्रीनच होतं. माझा ना ग्रीन कलर खूप जास्त फेवरेट आहे. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की परंतु सर, मागच्या वेळी तर मी तुम्हाला विचारलं होतं तुमचा आवडता रंग, तेव्हा तर तुम्ही मला लाल सांगितला होता. तेव्हा अर्जुनचा मोठा पचका झालेला असतो, परंतु अर्जुन तिथे थापा मारून वेळ निभावून नेतो. अर्जुन तिथे म्हणतो अच्छा, परंतु कसं आहे ना मिसेस सायली, लाल जो कलर आहे ना तो मला हल्ली आवडायला लागला आहे आत्ता कुठेतरी, परंतु ग्रीन माझा लहानपणापासूनचा फेवरेट कलर आहे. ग्रीन कलर माझ्या समोर असला ना की मला खूप छान वाटतं, कसं आपलंसं वाटतं. अर्जुनचा हा मेसेज आता सायलीपर्यंत पोहोचलेलाच असतो, तिच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुनच्या आवडीनिवडी जपण्याचा सायली प्रयत्न करत असते. सायली तिथे अगदी लाजून लाल होते. तर तोचपर्यंत इकडे चैतन्य उठलेला असतो. चैतन्य ज्यावेळी अर्जुनच्या रूमकडे यायला निघालेला असतो, तर खरा गोंधळ आता इथेच निर्माण होतो. कारण चैतन्याची वाट पाहून शेवटी अर्जुनने स्वतःचं काम स्वतःच केलेलं असतं. त्याला ग्रीन कलर किती आवडतो हे सायलीपर्यंत त्याने हा मेसेज पोहोचवलेला असतो, तेही स्वतःच्याच तोंडून. चैतन्य ज्यावेळी रूमकडे येतो तेव्हा विचार करतो की मेलो, नेमका आजच मला उठायला उशीर झाला. आता ना अर्जुन नक्कीच माझा जीव घेईल. घाबरलेला चैतन्य पुन्हा विचार करतो की जाऊ देत, अर्जुनने जे काही काम सांगितले ना ते आधी जाऊन फत्ते करतो. तर चैतन्य अचानकपणेच रूममध्ये येतो. त्यावेळी चैतन्य मुद्दामच अर्जुनला म्हणतो की हे काय अर्जुन, तू अजून तयार झालेला नाही आहेस. अरे आज आपली महत्त्वाची केस आहे की नाही, आणि तू तुझा ग्रीन कलरचा ड्रेस का घातला नाहीस. ग्रीन कलर तुझा खूप जास्त फेवरेट आहे ना. अर्जुन खानाखुणा करून ऑलरेडी तो मेसेज सायलीपर्यंत पोहोचलाय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु चैतन्याला त्या खानाखुणा ते इशारे कळतच नसतात. चैतन्य मुद्दामच तिथे अर्जुनला सांगत असतो की तू तुझा ग्रीन कलरचा शर्ट घाल ना, तसाही तुझा खूप फेवरेट आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो की मोरेंची आपल्याकडे महत्त्वाची केस आहे की नाही, आज ती कोर्टात आहे ना, आपल्याला जावं लागेल, त्याचं थोडंसं स्टडी करायचं राहिलंय. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे केसेस वगैरे होत राहतील नाही, परंतु तू ग्रीन कलरचा ड्रेस घाल ना. आता चैतन्यने पुन्हा नक्की माती खायला नको असं अर्जुन विचार करत असतो. नेमका सायलीच्या समोर त्याचा पचका होऊ द्यायचा नसतो त्याला, आणि चैतन्य मात्र बडबड करतच सुटलेला असतो. तो तिथे सायलीला सांगतो
की तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी अर्जुन लहान होता ना त्याच्या लहानपणी सगळं कसं ग्रीनच करायचा. म्हणजे त्याचे कपडे ग्रीन कलरचे असायचे, त्याची वॉटर बॉटल ग्रीन कलरची होती, टिफिन ग्रीन कलरचा होता, त्याची बॅग ग्रीन कलरची होती. आणि ना त्याचा ना ग्रीन कलर खूप जास्त फेवरेट आहे. नशीब पाणी तरी ग्रीन कलरचं पित नाही. चैतन्य फालतूची बडबड करत सुटलेला असतो आणि त्याला थांबवण्यासाठी अर्जुन चैतन्याला तिथेच थांबवतो आणि तो त्याला म्हणतो की चैतन्य, तुझी ना झोप झालेली नाही आहे. तुझी झोप झाली नसली की असंच वेड्यासारखी बडबड करत राहतोस तू. चल मी तुला खालती घेऊन जातो आणि तुझी आवडती कॉफी देतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला विचारतो की आज तरी नक्की देणार आहेस ना कॉफी. तेव्हा सायली पुढे येते आणि चैतन्याला विचारते की म्हणजे तिला कळतच नसतं की या दोघांचं नक्की चाललंय तरी काय. तेव्हा चैतन्य गप्प होतो. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की कसं आहे ना, याची झोप झाली नसली ना की अशीच बडबड करत असतो तो. चैतन्याला अर्जुन म्हणतो की चल मी तुला ना ग्रीन टी देतो. त्यानंतर तो शब्द चुकत असतो. अर्जुन तिथे म्हणतो की बरं चल तुला ग्रीन कॉफी देतो आणि सायली त्याच्याकडेच पाहत असते. अर्जुन म्हणतो की चल बाबा तुला कॉफी देतो आणि तो पटकन चैतन्याला खालती घेऊन जातो. कसं बसं तरी अर्जुनने वेळ निभावून नेलेली असते आणि चैतन्याची बडबड वेळीच थांबवलेली असते. परंतु अर्जुनचा मेसेज सायलीपर्यंत पोहोचलेला असतो. ते दोघंही खालती निघून गेल्यानंतर सायली विचार करते की या दोघांच्या मित्रांचं नक्की काय चाललेलं असतं काय माहिती. परंतु एक गोष्ट मला चांगली समजली की अर्जुन सरांचा ग्रीन कलर खूप जास्त फेवरेट आहे. मग त्यांच्यासाठी मी ग्रीन साडी नेसू का, सायली विचार करते आणि पूर्णपणे अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते. त्याच्या आवडीनिवडी तिला अगदी मनापासून जपायच्या असतात. सायली विचार करते की माझी ग्रीन साडी आणि त्यांचा ग्रीन शर्ट दोघांचं कसं मॅचिंग होईल. असंही अर्जुन सरांना ग्रीन कलर आवडतो आणि जर समोर हिरवा रंग आला तर त्यांना तो आपलासा देखील वाटतो. मग मी आणि माझी साडी दोन्हीही त्यांना आवडेल. सायली एकटीच लाजत असते, हसत असते. त्यानंतर ती पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारते की अर्जुन सरांनी नेमकं मला हिरव्या रंगाच्या साडीमध्ये पाहिलं तर त्यावेळी जर त्यांचा चेहरा खुलला तर हे समजून जायचं की त्यांचं माझ्यावर असणारं हे प्रेमच आहे. सायली अगदी वेडी झालेली असते. अर्जुनचा प्लॅन देखील फत्ते झालेला असतो. त्याचनंतर सायली कपाटात हिरवी साडी शोधायला लागते. त्याचनंतर सायली तिच्या कपाटातून हिरवी साडी काढते आणि अर्जुनला जे आवडतं तेच तिने करायचं ठरवलेलं असतं. परंतु तोचपर्यंत अर्जुन ज्यावेळी चैतन्याला खालती स्टडी रूममध्ये घेऊन येतो तेव्हा त्याच्यावरती खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की एकतर मिसेस सायलींच्या समोर मी सगळी सेटिंग लावून ठेवली होती, तिथे येऊन मध्येच येऊन माती खायची ती खाल्लीच तू. चैतन्य घाबरलेला असतो. तो अर्जुनला सांगतो की अर्जुन असं काय करतोयस, आपलं सगळं ठरलं होतं ना की मी येऊन सायली वहिनींना सांगायचं आहे की ग्रीन कलर तुझा किती फेवरेट आहे ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, तुला किती वाजता यायला सांगितलं होतं आणि तू किती वाजता उगवलायस. तेव्हा चैतन्य म्हणतो की सॉरी, थोडासा उशीर झाला. त्यावरती अर्जुन म्हणतो की थोडासा, तुला ना खूप जास्त उशीर झाला आहे. आणि मोबाईल काय केलास, विकलास की गार्डनमधल्या मातीत नेऊन पुरला आहेस. तिथे काय आता मोबाईलचं झाड उगवणार होतास का. त्यावरती चैतन्य अर्जुनला गमतीशीर उत्तर देतो. चैतन्य म्हणतो की असं काय करतोयस अर्जुन, परंतु मी येऊन नंतर जी माती खाल्ली होती ती भरून काढली ना. तुझा ग्रीन कलर किती फेवरेट आहे हे सायली वहिनींच्या समोर किती वेळा बोललो मी. त्यावरती अर्जुन म्हणतो की मूर्खा, तिथेच तर तू माती खाल्ली आहेस ना. अरे तुला यायला उशीर झाला होता म्हणून ऑलरेडी मी मिसेस सायलींच्या समोर तो टॉपिक काढला होता आणि तू येऊन काय केलं, पुन्हा 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 ते सगळं रिपीट करत राहिलात आणि ऐनवेळी फोनसुद्धा बंद केला. अशा इतक्या इम्पॉर्टंट दिवशी असं इरिस्पॉन्सिबल कसं काय वागू शकतोस रे तू. असं म्हणत चैतन्याला अर्जुन जोरजोराचे फटके देत असतो. चैतन्याला आता अर्जुनचा मार खाण्या वाचून काही पर्यायच उरलेला नसतो. चिडलेला अर्जुन चैतन्याला म्हणतो की एकतर उशिरा येतोस, मी जे काही बोललो होतं ते रिपीट करतोस, तू ना एखाद्या व्हर्बल डायरिया झाल्यासारखा सगळं काही बडबडत होतास. चिडलेला अर्जुन जोरजोराचे अर्जुनला फटके देत असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनचा हात पकडतो आणि त्याला सांगतो की एक मिनिट, तू काय करतोयस कळतंय का तुला. अरे तू इथे मला फटके मारत बसला आहेस आणि जर सायली वहिनी तुझा फेवरेट कलर ग्रीन आहे कळल्यानंतर ग्रीन साडी नेसून खालती आली तर तिला बघण्याचा तो पॉईंट, ती वेळ तू मिस करशील ना. तेव्हा अर्जुन
अगदी भान हरपलेला असतो. सायलीचं नाव काढताक्षणी अर्जुन तिथे आता एका सेकंदात आपला मूड चेंज करतो आणि तो हसतच चैतन्याला विचारतो की म्हणजे माझा फेवरेट कलर ग्रीन आहे म्हटल्यानंतर मिसेस सायली नक्कीच ग्रीन साडी नेसून येतील. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो. चैतन्य पुढे अर्जुनला सांगतो की हे जे तू मला फटके देतोस ना, ते हवं तर उरलेले फटके पुढच्या महिन्यात दे, परंतु आत्ता बाहेर चल. कसं आहे ना, सायली वहिनी समोर येतील आणि तर त्या ग्रीन साडीमध्ये असतील तर त्यांना बघण्याची ती वेळ तू मिस करू शकतील की नाही. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो की वा, हे फटके तुझ्यासाठी ना माफ, परंतु केव्हा जर मिसेस सायली ग्रीन साडी नेसून आल्या तर. आणि तिथे आता अर्जुन देखील अगदी प्रेमात भान हरपलेला असतो. तो चक्क चैतन्याच्या समोर शेरोशायरी करायला लागतो. तो चैतन्याला म्हणतो की अरे तुम भी क्या याद रखोगे, किस अमीर से पाला पडा है तुम्हारा. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, ह्या शेरोशायरी बंद कर आणि चल पटकन. अर्जुन चैतन्याला फटके मारत तसाच बाहेर घेऊन आलेला असतो. तर तोचपर्यंत इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा थोडीशी बिथरलेली असते. घरातील सर्वच जण त्या स्केच आर्टिस्टची वाट पाहत असतात. रविराज तर इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात. नागराज तिथे रविराजांना सांगतो की खूपच जास्त उशीर झाला आहे ना स्केच आर्टिस्टला यायला, सध्या 11 वाजत आले आहेत. नागराज उलट तिथे रविराजांना म्हणतो की आता तो स्केच आर्टिस्ट येईल की नाही काय माहिती. त्यावरती सुमन नागराजला थांबवते आणि विचारते की असं का म्हणताय तुम्ही. सुमन खूपच चिडलेली असते. सुमन तिथे आता शिव्याश्राप द्यायला लागते. ती म्हणते की तो नराधम नक्कीच सापडेल, तो स्केच आर्टिस्ट देखील नक्की येईल आणि वहिनीच्या वर्णनाप्रमाणे तो नक्कीच चित्र काढून देईल आणि त्यानंतर जो नराधम असेल ना तो नक्कीच सापडेल. आपल्या वहिनींवरती हल्ला करण्याची त्याची हिंमतच कशी झाली. मला पक्की खात्री आहे की तो नराधम ना चांगल्या जेलमध्येच चढेल. तेव्हा तिथे नागराज प्रिया घाबरलेले असतात. सुमनच्या बोलण्यामुळे आधीच बिथरलेली प्रिया तिथे नागराजच्या कानात कुजबुजते की तुमच्या बायकोला ना तिचं तोंड बंद ठेवायला सांगा जरा, नाहीतर आज माझ्या आयुष्यातला माझ्या हातून होणारा पहिला खून असेल तो. तेव्हा तिथे नागराज प्रियाला समजावतो की सोड ना, कशाला तिच्याकडे लक्ष देतेस तू. सुमन तिथे म्हणते की आपल्या वहिनी त्याच्यामुळे किती घाबरल्या आहेत, त्याला सोडायचं नाही. तेव्हा तिथे नागराज सुमनला म्हणतो की सुमन बंद कर बरं ते सगळं, बघतेस ना प्रतिमा वहिनी किती घाबरले आहेत ते. नागराज तिथे सुमनला गप्प बसायला सांगतो. इतक्यातच तिथे स्केच आर्टिस्ट वैभव आलेला असतो. ज्यावेळी तो येतो तो रविराजांची माफी मागतो की त्याला यायला उशीर झालेला असतो. रविराज त्याला समजून घेतात. ते म्हणतात की अरे हो ये, आणि त्यानंतर ते त्याला सोफ्यावरती बसायला सांगतात. सुमन तिथे त्यांना विचारतेही की मी तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी घेऊन येऊ का. तेव्हा वैभव म्हणतो की नाही नको राहू देत, मी ना सर्वात आधी माझ्या कामालाच सुरुवात करतो. तर तिथे तो रविराजांना विचारतो की स्केच काढायचा आहे, परंतु वर्णन नक्की कोण करणार आहे. त्यावरती रविराज उत्तर देतात की ही माझी बायको प्रतिमा आहे, हीच वर्णन करणार आहे. रविराज प्रतिमाशी वैभवची ओळख करून देतात. ते तिथे खुलासा करतात की माझ्या बऱ्याचशा केसेसमध्ये वैभवनेच मला मदत केली आहे, खूप छान स्केच काढतो तो. तर वैभव तिथे प्रतिमाला महिपतबद्दल विचारतो, म्हणजेच ज्याचं स्केच काढायचं असतं त्याचं नक्की वर्णन कसं होतं ते सांगायला सांगतो. प्रतिमा महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत असते. तर तोचपर्यंत नागराज प्रियाची पळताभई थोडे होते. दोघांचीही चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तर तोचपर्यंत इकडे सुभेदार परिवारांमध्ये चैतन्य अर्जुन अगदी तयार होऊन आलेले असतात आणि खूप आतुरतेने अर्जुन सायलीचीच वाट पाहत असतो. तिच्या वाटेकडे डोळे लावून असतो. अर्जुन सतत वेळ चेक करत असतो आणि सतत सायलीची वाट पाहत असतो. तेव्हा तिथे अर्जुन चैतन्याला कुजबुजतो की मिसेस सायली अजून कशा काय आले नाहीत. तेव्हा चैतन्य म्हणतो की येतील, थोडासा धीर तरी धरणार आहे. इतक्यात पूर्णाजीला देखील तोच प्रश्न पडतो. ती विचारतेही की सायली अजून कशी काय आली नाही, कारण सायली इतका उशीरपर्यंत अशी झोपून नाही राहत. तेव्हा तिथे विमल म्हणते की सायलीताई आणि एवढा वेळ झोपणार शक्यच नाही. पूर्णाई सायलीताई मगाच येऊन कॉफी करून त्यांच्या रूममध्येही परत गेले आहेत. त्यावरती मधुभाऊ हसून उत्तर देतात की आमची सावू आणि सूर्य दोन्हीही एकाच वेळेस उगवलेले असतात. आता वरचं सगळं आवरून ती खालती येईल बघा, असं मधुभाऊ सांगत असता पूर्णाईंना देखील सायलीचे खूप कौतुक असतं. त्याचनंतर अश्विन अस्मिता देखील नाश्ता करण्यासाठी तिथे आलेले असतात. परंतु अर्जुन व चैतन्य दोघेही सायलीचीच वाट पाहत असतात.
कारण सायली नक्की ग्रीन साडी नेसून येईल का? तिच्या प्रेमाचा मेसेज अर्जुनपर्यंत पोहोचेल का? असे खूप सारे प्रश्न त्या दोघांच्या मनात असतात. तर त्यानंतर सर्वच जण परिवार एकत्र ज्यावेळी नाश्ता करत असतात त्यांच्या गप्पा सुरूच असतात. अचानकपणे अर्जुन तिथे थोडासा अस्वस्थ असतो, सायलीची वाट पाहत असतो आणि टेबलच वाजवायला सुरुवात करतो. घरातील सर्वांचंच लक्ष अर्जुनकडे लागतं. सर्वजण चकित होतात. अर्जुन पूर्वी असा कधीच वागलेला नव्हता की हे असं वाजवणं वगैरे, अस्वस्थ राहणं हे अर्जुनच्या बाबतीत कधी घडलेलंच नसतं. तर तिथे पूर्णाची, त्याचबरोबर अश्विन, अस्मिता, मधुभाऊ, प्रताप, विमल सर्वांच्याच नजरा अर्जुनकडे लागलेल्या असतात. अर्जुनचं त्या कोणाकडेही लक्ष नसतं. त्याचं लक्ष असतं ते फक्त त्याच्या खोलीकडे आणि सायली कधी एकदा येते असं त्याला वाटत असतं. तेव्हा तो टेबल वाजवत असताना सर्वांचं लक्ष त्याच्याकडे राहतं. चैतन्याचंही ज्यावेळी त्याच्या हातांकडे लक्ष जातं तेव्हा चैतन्य मुद्दाम ते सगळं सावरण्यासाठी गाणं गायला सुरुवात करतो. अर्जुन टेबल वाजवत असतो आणि चैतन्याने तिथे गाणं गायला सुरुवात केलेली असते. आता चैतन्य ज्यावेळी गाणं गायला सुरुवात करतो त्याच्या सुरात सगळेच जण अगदी मिसळलेले असतात. सर्वच जण त्याच्यासोबत तेच गाणं गायला सुरुवात करतात आणि आनंदाने नाचत वगैरे असतात. तर पूर्णाची तिथे म्हणते की अरे काय चाललंय नक्की तुमचं? सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसला आहात ना? तेव्हा चैतन्य हळूच अर्जुनला डिवचतो आणि गप्प बसायला सांगतो. अर्जुन पटकन आपले हात मागे घेतो आणि चुळबुळ करायला लागतो. तर तोचपर्यंत इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज प्रतिमाला समजावतात की हे बघ प्रतिमा, तू त्या माणसाला पाहिलं आहे, स्पष्टपणे ओळखते. मग तो माणूस नक्की दिसायला कसा होता? त्याच्या चेहऱ्यावरती कुठे कसली खून होती का? किंवा दाढी मिशा होत्या का? हे सगळं वर्ण तू वैभवला सांग, तो अगदी बरोबर स्केच काढेल. तेव्हा प्रतिमा महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथेच नागराज प्रिया घाबरलेले असतात. ते प्रतिमाकडेच पाहत असतात. तर ज्यावेळी प्रतिमा महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला अंधुकचा तो महिपत आठवत असतो आणि प्रतिमा बिथरते, घाबरून गेलेली असते. तेव्हा सुमनला तिची काळजी वाटते. तर सुमन तिथे पटकन प्रतिमाला पाणी आणते. पाणी घेऊन आल्यानंतर प्रतिमा पटकन ती पाणी पिते. रविराज तिथे प्रतिमाला सांगतात, पुन्हा पुन्हा तेच इंस्ट्रक्शन देतात की हे बघ प्रतिमा, तू आठवण्याचा थोडा तरी प्रयत्न कर ना. तो माणूस नक्की कसा होता? त्याच्या चेहऱ्यावरती कोणता मार्क वगैरे होता का? तर तोचपर्यंत प्रतिमा रविराजांच्या सांगण्यानुसार महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत असते. रात्री ज्यावेळी महिपतला तिने पाहिलेलं असतं त्याच्यासमोरच आग असते. तिला अंधुकचं ते सगळं आठवत असतं. परंतु प्रतिमाच्या डोक्याला ताण पडत असतो आणि तरी देखील ती तसं त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करते. प्रिया मुद्दामच तिथे कांगावा करायला लागते की बाबा बघा ना, आईला नक्की काय होतंय, ती कशी करायला लागली आहे. तेव्हा रविराज तिथे प्रतिमाला सांगतात की हे बघ प्रतिमा, तू त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न तरी कर. आपल्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर तिथे प्रिया, नागराज देखील तिथे रविराजांना म्हणतो की वहिनीची अवस्था जरा बघ दादा. तेव्हा तिथे प्रिया देखील रविराजांना सांगते की बघा ना, आईला किती जास्त त्रास होतो आहे बाबा, तुम्हाला कळतं की नाही? ते सगळं स्केच वगैरे जे आहे ना ते सगळं कॅन्सल करा बरं, कारण त्या दोघांना तेच तर हवं असतं. महिपतचा चेहरा रविराजांच्या समोर आला तर महिपतला ते सोडणार नाहीत आणि खुद्द स्वतः प्रतिमा हजर असते साक्ष द्यायला. त्यामुळे तिथे ते दोघेही घाबरून गेलेले असतात आणि जर हे सगळं काही प्रकरण महिपतपर्यंत पोहोचलं तर तिथूनही ते अडकणार याचीही भीती त्यांच्या मनात बसलेली असते. तरी देखील रविराज हट्टाला पेटलेले असतात. त्या दोघांनाही गप्प बसवत रविराज तिथे म्हणतात की नाही, माझ्या प्रतिमाच्या चेहऱ्यावरती ज्याने वार केले आहे, तिचा चेहरा जाळण्याचा ज्याने प्रयत्न केला आहे, तो हल्लेखोर मला सापडायलाच हवा आहे. रविराजांच्या सांगण्यावरून प्रतिमा पुन्हा डोक्याला ताण देत महिपतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत राहते. तर हा भाग इथे संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन वाट पाहत असतो सायलीची. तो चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली किती उशीर लावतायत, अजून का आल्या नाहीत? तेव्हा चैतन्य तेच सांगतो की हे बघा अर्जुन, थोडासा धीर तर नक्की येतील त्या. इतक्यातच सायली अर्जुनच्या आवडत्या रंगाची हिरव्या रंगाची साडी नेसून ती खालती आलेली असते. अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो तेव्हा अगदी हरवूनच जातो. सायली देखील त्याच्यावरती प्रेम करते हे अर्जुनला आता समजलेलं असतं. तर तोचपर्यंत तिकडे नागराज प्रियाचे प्लॅन शिजत असतात. नागराज प्रियाला म्हणतो की रात्रीचा प्लॅन फेल झाला आहे, परंतु आज काहीही झालं तरी प्रतिमा वहिनीला मुक्ती ही मिळायलाच हवी आहे. तेव्हा
प्रतिमा ज्यावेळी गाढ झोपी गेलेली असते, प्रिया तिच्या तोंडावरती उशी दाबून तिला चिवे मारण्याचा प्रयत्न करत असते. परंतु नक्की खरं काय आहे? प्रियाने पाहिलेलं ते एक स्वप्न आहे की सत्यातच प्रिया तसं वागणार आहे, ती प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे? पुढे नक्की काय घडेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंट